जो आढावा तुम्ही त्यांना दिला त्यावर ते समाधानी आहेत? नाही, पहिल्यांदा मला हे सांगायचं आहे की आमच्या त्रिभाषा धोरण समितीने पहिल्याच बैठकीमध्ये असं ठरवलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन सर्व लोकांचं त्यांची जनमत घ्यायचं, त्यांच्या भावना काय ते समजावून घ्यायच्या आणि आम्ही 8 ठिकाणी जायचं ठरवलेलं आहे. त्यापैकी 3 ठिकाणं कव्हर झालेली आहेत. आम्ही 10 ऑक्टोबरला नागपूरमध्ये होतो, नंतर 31 ऑक्टोबरला आम्ही रत्नागिरीमध्ये होतो आणि 1 नोव्हेंबरला आम्ही कोल्हापूरमध्ये होतो. 13 नोव्हेंबरला आम्ही नाशिकमध्ये असणार आहोत, 11 नोव्हेंबरला, 13 नोव्हेंबरला आम्ही पुण्यामध्ये असणार आहोत, नंतर सोलापूर आणि शेवटी आम्ही मुंबईला येणार आहोत. तर सगळ्या ठिकाणी जाऊन समाजातल्या सर्व स्तरांशी बोलून त्यांच्याशी संवाद साधून आपल्याला जनमत काय आहे त्याचं ते समजावून घ्यायचं आहे. त्यासाठी आम्ही 4 प्रश्नावली तयार केलेल्या आहेत. या समितीची स्वतःची एक वेबसाईट आहे, त्याचं www.tribhashadhoransamiti.mahaIT.org. बरोबर आहे ना? त्रिभाषा धोरण समिती. ओके. www.tribhashadhoransamiti.mahaIT.org अशी ती वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती या प्रश्नावली टाकलेल्या आहेत. त्यामध्ये मल्टिपल चॉईस आहेत, म्हणजे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत आणि लोकांनी त्यामध्ये टिक करावं. तर आपल्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही वेबसाईट पोहोच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.